पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा भूत सुकृताची जोडी जोडी भूत सुकृताची जोडी जोडी भूत सुकृताची जोडी जोडी भूत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हो तो हा विठ्ठल
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम नमन 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 गणपतीला. 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 उमा शंकराच्या सुता. उमा शंकराच्या सुता. उमा शंकराच्या सुता. उमा शंकराच्या सुता. जय हो. नमन गणपतीला. प्रथम नमन 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 गणपतीला. प्रथम नमन 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 गणपतीला. प्रथम नमन 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 गणपतीला. नमन गणपतीला. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातृं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पंढरीचा देवराया. 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 ओ पंढरीचा देवराया. 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 दंडवता तुझे पाया. दंडवता तुझे पाया. दंडवता तुझे पाया. दंडवता तुझे पाया. पंढरीचा देवराया. 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 दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. सद्गुरु तन्नमामि. रायगडी मंदिरी वसे माझा राया. तुम्हासी अर्पिते सदैव ही काया. जगदीश्वराशी जोडिली ज्याची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती. आइए महाराज विराजिए. आइए महाराज विराजिए. आइए महाराज
महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, कथा करू मती अनुसार, कथा करू मती अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। हरी तुटला आयुष्याचा दोरा, एरवा हुगा पसारा, तुटला आयुष्याचा दोरा, एरवघा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेला अभंग हा पंढरपूर निवासी चोखा महाराज यांचा आहे. आता कोण चोखा महाराज? तर ज्यांना काही जे पंढरपूरमधील राहणारे जे लोक होते त्यांना कधीही पंढरपूरमधील पांडुरंगाच्या दर्शनासाठी येऊन देत नव्हते, तरी देखील त्यांच्या भेटीसाठी पंढरीचा पांडुरंग परमात्मा मंदिरातून बाहेर येत होता, असे चोखा महाराज. ते या अभंगामध्ये सांगतात की जेव्हा एखादी माळ तुटते, ती माळ तुटल्याच्या नंतर त्या माळेचा जो पसारा होतो त्या पद्धतीनेच आपलं जीवन आहे, की जे जीवन एकदा का हा आयुष्याचा दोरा तुटला रे तुटला की सर्व काही व्यर्थ आहे, याला कोणीही पाहत नाही. ज्यांना आपण आपले म्हणतो, माझे म्हणतो, ज्यांना आपण शेवटच्या क्षणापर्यंत जीव लावण्याचा प्रयत्न करतो, ते देखील शेवटच्या क्षणाला आपल्याला सोडून जातात. असा आशय सांगणारा म्हणजे संसार कसा आहे व संसारातला हा आयुष्याचा दोरा तुटल्याच्या नंतर आपला आयुष्याचा कसा पसारा होतो, असा आशय सांगणारा हा चोखा महाराजांचा अभंग. आपण येथे सर्वजण गोळा झालात ते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, म्हणजे त्यांच्या एक आठवण काढण्यासाठी आजचा हा दिवस आहे. पहा, ह्या ठिकाणी त्यांचे जे कुटुंबीय असतील, म्हणजे ज्यांना त्यांचे दुःखांकित असतील, त्यांची पत्नी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई नवनाथ कासार, त्याच नंतर त्यांचा मुलगा असेल मल्हारी नामदेव कासार, त्यांची बहीण सुमन सदाशिव मरकड, त्यांचा नातू असेल विकास मल्हारी कासार, गंगा भागीरथी त्यांची सून मीना मारुती कासार, त्यांची नात असेल सुनीता मारुती कासार, मनीषा मल्हारी कासार सून, सौभाग्यवती स्नेहा विकास कासार नातसून, आकाश मारुती कासार नातू, व त्याच पद्धतीने त्यांची माया दीपाली चव्हाण नात, गीता आकाश कासार नातसून, ह्या सर्वांना भगवंत ह्या दुःखातून निवारण्याची शक्तिबुद्धी देव आणि इथून पुढील त्यांना दुःख झालेलं आहे ते निवारो आणि बाबांच्या आत्म्याला चिरशांती भेटो. त्यांचा इथून पुढचा मार्ग आहे तो चांगला व सद्गती जाओ, एवढीच भगवान पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, आज बाबांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. पण पहा, वडील गेल्याच्या नंतर जी काही व्यथा असते ना ती फक्त मुलांनाच कळते, दुसरं कोणालाही कळत नाही. कारण पहा, आपण एखाद्या रस्त्याने जात असावं, उन्हाचे तीव्र ऊन असावं, अंग घामाने भिजलेलं असावं आणि त्याच रस्त्याने एखादं वडाचं झाड असावं, त्या सावलीत जाऊन आपण निवाऱ्यात बसावं. जो काही आनंद त्या क्षणाला होतो ना, तो आनंद म्हणजे घरात बाप असण्याचा आनंद असतो.
आणि त्याच रस्त्याने जावं, उन्हात खूप असं ऊन असावं, 12ची वेळ असावी, अंगातून घामाचा थेंब थेंबत असावा आणि त्याच रस्त्याने जात असताना त्याच वड्याच्या झाडाची सावली आपल्या मनात असावी आणि जात असता असता अचानक ते झाड आपल्या समोर कोसळावं, पडावं आणि त्यावेळेस जे दुःख होतं ना महाराज, ते म्हणजे आपल्या घरातून वडिलाचं जाण्याचं दुःख असतं. आता वडीला जाणं म्हणजे सोपं नाही, कारण घराचा पाया म्हणजे वडील असतो. जरी कळस आई असेल तरी घराचा पाया मात्र वडील असतात आणि त्या वडिलांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर भगवंतांनी त्यांच्या वडिलांनाही सद्गती प्राप्त हो आणि त्यांच्या घरातील त्यांचे जे मागचे असतील, त्यांचा मुलगा असेल, त्यांची नात असेल, त्यांची नातसून असेल, सुना असतील आणि त्यांची पत्नी असेल, त्यांना सर्वांना ह्या दुःखातून निवारण्याची शक्ती बुद्धी देव. कारण सर्व गोष्टी सर्वांना समतोल साधता येतो, पण एखाद्याच्या घरातून जाणं, एखादा घरातील व्यक्ती आणि तो पण महत्त्वाचा व्यक्ती कमी होणं ही खूप दुर्दैवाची गोष्ट असते. आता वयानुसार प्रत्येकाला जावंच लागतं. ज्याला भगवंताची आज्ञा झाली ते प्रत्येकजण तर जातच, पण ज्याचा जीवनसाथी म्हणजे पती गेल्याच्यानंतर काय दुःख होतं हे फक्त पत्नीलाच माहीत असतं. कारण ज्या क्षणाला तिचा पती तिला सोडून जातो, अहो वयाचं काय, प्रत्येकजण म्हणतं की आता काय वय झालं होतं, पती गेला म्हणून पुढचं आयुष्य तिला आज थोडी दुःखाचं असेल. पण आता खरं सांगू का, ज्यांचं जे जन्माचं नातं ज्याच्या सोबत जोडलेलं असतं आणि ती व्यक्ती जाती ना, अहो किती वय असून द्या, म्हातारपणीची काठी म्हटलं तरी साधं नाही. कारण ज्यावेळेस आपल्या पतीची संगत आपल्याला लाभते ना, त्याच्याशिवाय दुसरं भाग्य कोणतंच नाही. आणि आज आजींनाही खूप दुःख झालेलं आहे किंवा त्यांच्या मुलांनाही खूप दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून त्यांना निवारण्याची शक्ती बुद्धी भगवान परमात्मा त्यांना देव, एवढीच पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, आता वर्ष श्राद्ध का करायचं? तो म्हणतात ताई आम्ही कधी म्हणजे मागच्यांनी केलं म्हणून आम्ही करतो, कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण पाहिजे असतं. आता तुम्हीच सांगा, शिवाजी महाराजांचं जयंती आपण का करतो? कारण पुढच्या पिढीला माहीत झालं पाहिजे की शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्यात होऊन गेले आणि त्यांनी आपल्या स्वराज्याची स्थापना करून दिली. हे माहीत होण्यासाठी आपण त्यांना पूजतो. मग तसंच वर्षश्राद्ध का करायचं असतं? कारण आपले जे मागची पिढी आहे त्यांना देखील कळलं पाहिजे की पितृऋण हे कशा पद्धतीनं फेडलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच ही कीर्तनरूपी सेवा आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला माहीत होईल की कोणतं कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यासाठी आज ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे पोहोचवली. पहा, येथे सर्व त्यांचे नातेवाईक असतील, जे कोणी घरातील असतील, त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. कारण त्यांचा कदाचित स्वभाव चांगला असेल, त्याच्यामुळे ते सर्व इथे जण तुम्ही आलेला आहात. आता माझा त्यांचा काही परिचय नाही आहे, पण जे कोणी असतील त्यांचे नातेसंबंधी असेल किंवा त्यांचे कोणी पाहुणे असतील, त्यांनी माझ्यापर्यंत सेवा पोहोचवली, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि माझ्यासोबत हे आलेले सर्व योगीराज दत्त आश्रम या बहुउद्देशीय आश्रमातील हे सर्व विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासोबत आलेले आमचे गुरुजी असतील, त्यामध्ये ते अध्यापन करतात. अजून मी देखील तिथंच आहे, माझे 2-4 महिने आहेत मी तिथंच अजून अध्यापन घेत आहे. आणि आमचे पखवाद वाजवणारे करण महाराज कोळपे असतील. आता कसं आहे, खूप दिवस झाले, 15-20 दिवस त्यांच्यामध्ये माझा जाण्याचा योग आला नाही, आता जाईन 2-4 दिवसांनी. त्याबद्दल त्यांचेही आभार. आमच्या गायन करणाऱ्या ज्ञानतृप्ती दिदी बाबांचीच कन्या आहे, सर्वांना परिचित असेल, परिचित नसेल तर परिचय होऊन जाईल. त्यांच्या शेजारच्या अनुराधाताई असतील, त्यांच्या शेजारच्या आमच्याच सोबत आहेत श्रावणीताई, त्या असतील. सर्वांनी गायनाला मला साथ द्यावी त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते आणि माझं पुढील कीर्तन सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण कसं असतं, ज्या कारणास्तव सेवा आहे ते सांगणं महत्त्वाचं आहे. कारण इथे वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन आहे. ह्या वर्षश्राद्धाच्या कीर्तनात मी तुम्हाला काल्याचा प्रसंग सांगून जमणार आहे का? नाही जमणार. तुम्ही सांगा, एखाद्या ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला वर्षश्राद्धाचं सांगितलं तर चालणार आहे का?
नाही. मग ज्या निमित्तानं कीर्तन आहे त्या निमित्तानं सांगणं सर्वात महत्त्वाचं आहे. पहा, कारण ज्याच्या गावी करावा वास त्या ठेवू नये उदास. त्याच नियमाप्रमाणे आज ते वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. मग वर्षश्राद्ध का करावं, वर्षश्राद्ध नाही केलं तर काय होतं, वर्षश्राद्ध केल्याच्या नंतर काय होतं, आणि पितृदोष हा कसा ओळखायचा व कशा निमित्तानं म्हणजे काय निमित्ताने तो लागतो, हे सर्व मी तुम्हाला काय करणार आहे तर सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही एक चित्ताने ते ऐका. कारण कसं होणार, मी तुम्हाला सांगणार आणि तुमचं चित्त घरी लागणार, असं होऊन देऊ नका. कारण पाऊस येणार नाही, म्हणजे कीर्तन होऊच तो येणार नाही, नंतर येणार आहे. नाही तर म्हणतात ताई असं काय बोलली बाबा, आधी पाऊस कमी आहे. पहा, पाऊस येणार आहे, पण कधी येणार आहे, तुम्ही जेवण करून घरी गेले का मग खूप असा पाऊस येणार आहे. चालेल ना? हां, पहा, कारण वर्षश्राद्ध हे फक्त करायचं म्हणून करायचं नसतं, त्यामागील काही नियम असतात आणि ते आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपण कधी कधी अशा चुकीच्या गोष्टी करून जातो आणि त्याच्यामुळे पितृदोष हा लागतो. पहा, आता तुम्हाला सुरुवातीपासून मी सांगते, कारण मधूनच शिरले तुम्हाला काहीही कळणार नाही. कारण पहा, ज्यावेळेस आपल्या देहातून हा जो राम आहे, भगवंत आहे, ज्यावेळेस आपल्या देहातून निघून जातो, हा देह निर्जीव म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जीव राहत नाही. ज्यावेळेस तो जीव राहत नाही त्यावेळेस ह्या शरीराला बाहेर काढलं जातं. पहा, आणि हा जीव जाण्याचा आणि येण्याचा काही कालावधी आहे. ज्यावेळेस आपल्या शरीरातून आत्मा निघून जातो त्यावेळेस 3.5 तास ह्या शरीराला अग्निडाग दिला जात नाही. पहा, काही नियम असतात. ताई 3.5 तास का अग्निडाग दिला जात नाही, तर पहा, ज्यावेळेस आपला आत्मा ह्या शरीरातून बाहेर निघतो त्यावेळेस या आत्म्याला आपल्या म्हणजे पृथ्वीपासून मृत्यूलोकापासून स्वर्गलोकापर्यंत जाण्यासाठी 4 घटिकांचा कालावधी लागतो. पहा, तर 4 घटिकांचा कालावधी लागतो, पण 1 घटिका म्हणजे 24 मिनिटाचा कालावधी. आता गणितशास्त्राचा जर अभ्यास केला तर 1 घटिका म्हणजे 24 मिनिटे, आणि तसंच 4 घटिका जाण्यासाठी आणि 4 घटिका येण्यासाठी लागतात. कारण आत्मा गेल्याच्या नंतर पुन्हा तो खाली येतो का, तर आपले जे सगळे सोयरे आहेत, आपले जे नातेवाईक आहेत, आपले पती पत्नी मुलगा आहेत, ते आपला अंत्यविधी कशा पद्धतीने करतात व त्यांना देव म्हणतो, बघ तू इतके दिवस त्यांचा सांभाळ केला, आता ते तुझं शेवटचं कार्य कशा पद्धतीने करतात हे तू 13 दिवस त्यांच्यामध्ये राहून बघ, असं सांगितल्याच्या नंतर हा आत्मा 4 घटिकात वर जातो. पहा, 24 गुणिले 4 म्हणजे 96 मिनटं जाण्याचा कालावधी आणि 96 मिनटं येण्याचा कालावधी. असं 96 आणि 96 मिळून किती झाले, 192 मिनटं. आणि ह्या 192 मिनटामध्ये म्हणजे 3.25 तासामध्ये हा आत्मा पुन्हा माघारी येतो. पहा, आता तुम्हाला हे सांगितलं मी शास्त्राबद्दल, आता तुम्हाला मी वैज्ञानिक म्हणजे विज्ञानाविषयी सांगते. आता तुम्ही बघा, एखाद्या ठिकाणी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, आता बहुतेक जण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं सर्व अवयव दान करतात. आता तुम्ही पहा, आता आमच्या एक परिचयातले अण्णा म्हणून आहेत, ताईंना माहीत आहे, त्यांनी त्यांचं पूर्ण शरीर हे विखे पाटील हॉस्पिटलला दान केलेलं आहे. म्हणजे पूर्ण शरीर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी फक्त त्यांच्या अंगठ्या म्हणजे डाव्या पायाचा अंगठा देतो असं सांगितलंय. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जेव्हा तुमच्या शरीरात म्हणजे तुमचा देह जाईल किंवा तुम्ही मरण पावताल त्यावेळेस 3.25 तासाच्या आतमध्ये आम्हाला कळवण्याचं म्हणजे कृपा करावी, कळवावा. का, तर 3.25 तास आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा कामाचा असतो, चालू असतो. त्यामुळे 3.25 तास कुणीही अग्निडाग देत नाही. आपल्या मृत्यूलोकामध्ये 3.25 तास अग्निडाग देत नाहीत. त्यानंतर घरातून बाहेर काढलं जातं आणि घरातून बाहेर काढल्याच्या नंतर पहा, किती श्रीमंत माणूस असू द्या, अहो 10 कोटीचा बंगला जरी असला तरी शेवटी आपल्याला कुठे काढतात, घराच्या बाहेरच काढतात. का बरं, एखादा असा श्रीमंत आहे, खूप मोठं घर आहे आणि त्याला कोणी म्हणतं का जाऊन द्या शेवटची अंघोळ आपण याला आतमध्ये घालूत, असं कोणी करतं का, नाही करत. का बरं, का नसतील करत. हा राहिला मग मुक्कामाला, मग काय करायचं, हो का नाही, ते म्हणतात बाबा अंघोळ घातली तिथंच राहिलं, मग तसं होत नसतं. आता शेवटी आत्मा गेल्याच्या नंतर देह हा निर्जीव होत असतो. पण ही सर्व म्हणजे आपण एक विचार करण्याची आपली शैली आहे. पण खरं पाहिलं तर जे आपले जुने लोक होते ते विज्ञानाला धरून होते. म्हणजे त्यांना इतकं विज्ञान कळत होतं की आपल्याला असं वाटेल की आम्ही शिकलोत म्हणजे आम्ही खूप मोठे झालोत, खूप विचारवंत झालोत. तर तसं नाही महाराज,
आपल्यापेक्षा जे जुने होते ना ते खूप असे विज्ञान जाणणारे होते. कारण त्यांना माहीत होतं की जर हा जो व्यक्ती आहे तो कोणत्या संसर्गजन्य आजाराने गेला की काही वेगळ्या व्यतिरिक्त आजाराने गेला हे काही माहीत नाही. कारण त्यावेळेस हॉस्पिटलची सुविधा शक्यतो कमी होती पण खूप कमी होती आणि त्यामुळे प्रत्येक जणाला वृद्धावस्थेमध्ये दवाखान्यात न्यावं एवढी परिस्थिती नव्हती. त्यामुळे काय करायचे तर बाहेर आंघोळ घालायचे, जेणेकरून त्याला जर कोणता संसर्गजन्य आजार असेल तर तो दुसऱ्या कोणाला घरातील व्यक्तीला किंवा दुसरे नातेसंबंधी येणार आहेत त्यांना होऊ नये, त्यामुळे बाहेर आंघोळ घालावी लागत होती. पहा, त्यानंतर त्याला आंघोळीसाठी गरम असं कडक पाणी घेतलं जातं. का तर ते निर्जंतुक व्हावं म्हणून. आणि त्यामध्ये लिंबाचा पाला टाकला जातो. लिंबाचा पाला टाकल्याच्या नंतर ते एका विशिष्ट अशा पात्रात घेतलं जातं. त्याला गंगाजळ असं नाव आहे, पण त्याचा अपभ्रंश करून आपण त्याला गंगाळ करून टाकलं. पहा, त्यानंतर त्या गंगाजलमध्ये त्याला पाणी घेतलं जातं आणि नंतर त्यांना आंघोळ घातली जाते. चांगल्या पद्धतीने आंघोळ घातल्याच्या नंतर त्यांच्या कमरेला उपरणं बांधलं जातं. पहा, आता इकडे त्याला उपर्ण हा शब्द आहे, पण त्याला खरा शब्द हा उपवर्ण असं म्हटलं जातं. पहा, आणि ज्यावेळेस उपर्ण बांधलं जातं आणि बांधल्याच्या नंतर आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा आहे. काही ठिकाणी 7 प्रकारचे धान्य बांधलं जातं, काही ठिकाणी भाकरी बांधली जाते, काही ठिकाणी भात बांधला जातो. म्हणजे जशी जशी प्रथा आहे, जसं जसं म्हणजे ज्या ठिकाणी जी प्रथा आहे त्या नियमानुसार बांधलं जातं. आणि बांधल्याच्या नंतर त्याला म्हणजे तिरडीवर टाकल्याच्या नंतर पुढे नेलं जातं. पहा, आता अशी परिस्थिती आहे की सर्वांजवळ गाड्या आलेल्या आहेत, प्रत्येकाकडे गाडी आहे. त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस हे निघतात तर नेमकी अंत्यविधीची यात्रा निघायचा टाईम आणि मागच्यांना पुढं जायची घाई सोबत होते. पण पहा, नियमानुसार असं केलं नाही पाहिजे. तुम्ही म्हणता का, तर जो घट असतो ना त्याच्यावर तो आत्मा विराजमान झालेला असतो. त्यामुळे तो आत्मा त्याच्यावर विराजमान असल्यामुळे कुणीही पहा इथून मागे करीत असतील, पण इथून पुढं कुणीही ज्यावेळेस घट उचलल्याच्या नंतर गाडी पुढं काढायची घाई करायची नाही. कारण सर्व गोष्टी नियमाने झाल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारची पुढे चालून अडचण येत नाही. पहा, काढल्याच्या नंतर ज्यावेळेस पुढे गेल्याच्या नंतर 20व्या ठिकाणी त्या देहाला ठेवलं जातं. पहा, खरं तर 20वा हा त्या देहासाठी नसून हा तो जे खांदेकरी आहेत त्यांच्यासाठी असतो. कारण 20व्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर तेथे एक प्रकारे त्यांना काय केलं जातं तर 20वा दिला जातो. आणि 20वा दिल्याच्या नंतर त्यांच्या जे उपारण्यामध्ये जे काही भाकर असेल किंवा तांदूळ असेल जे बांधलेलं असतं ना ते तिथे अर्ध काढून ठेवलं जातं. आता तुम्ही सांगा बरं, का काढून ठेवलं जातं? कारण त्यांनी जो आत्तापर्यंत प्रपंचामध्ये जेवढे काही साठवलंय, जेवढं काही ठेवलंय ते मागच्यांसाठी 20व्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि जे त्यांनी परमार्थामध्ये मिळवलंय, जे पुण्य मिळवलंय ते सूक्ष्म रूपाने त्यांच्यासोबत ते घेऊन जातात. कारण तुम्हाला हे मी का सांगत आहे, कारण आपल्याला वर्ष श्राद्ध का करायचं आहे हे सांगायचं आहे. त्यामुळे तुम्हाला एवढं सगळं सांगायचं आहे. पहा, त्याच्यानंतर ते घेऊन गेल्याच्या नंतर जो पुण्याचा साठा आहे तो त्यांच्यासोबत सोबत जातो. आणि जे त्यांनी कमवलेलं धन आहे, जेवढं काही त्यांनी संपत्ती कमवली ती मागच्यांसाठी 20व्या ठिकाणी सोडली जाते. कारण ते त्यावेळेस म्हणतात की मी आत्तापर्यंत जे कमवलं आहे, जे काही कर्म केलेलं आहे, म्हणजे मुलांसाठी माझ्या पत्नीसाठी जे आहे ते मी इथे सोडून जाणार आहे. आणि जे काही मी पुण्य कमवलं आहे ते मी काय करणार आहे तर सोबत घेऊन जाणार आहे. पहा, त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना स्मशानभूमीत घेऊन गेलं जातं. पहा, जर वडिलांचं देह असेल तर त्या ठिकाणी जिथं काष्ट म्हणजे स्मशानात जिथे काष्ट रचायचं आहे त्या ठिकाणी हळदीचं स्वास्तिक काढलं पाहिजे. कोणाचं? तर आईचा देह असेल तर हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे आणि वडिलांचा देह असेल तर कुंकाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. पहा, तू म्हणताई इथे स्वस्तिक का काढायचं? कारण हा देह म्हणजे एक यज्ञ आहे महाराज. आता तुम्ही सांगा, तुम्ही एखादा यज्ञ करत असाल त्या यज्ञामध्ये आपण स्वस्तिक काढतो का? तर शुभ कामासाठी प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढलं पाहिजे. त्यामुळे ज्यावेळेस हा देह म्हणजे एक यज्ञ आहे, कारण देहम दहती यज्ञम
फलती. ज्यावेळेस देहाचं दहन होतं त्यावेळेस आपल्याला यज्ञ केल्याचं पुण्य भेटतं. आणि ते यज्ञ केल्याचं पुण्य कोणाला भेटतं की त्यांचं जे मागचे आहेत, त्यांचं जे यज्ञ म्हणजे त्यांचं जे देहाचं दहन करणार आहेत ना, त्यांना त्याचं पुण्य भेटतं. त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट करताना ती कशी केली पाहिजे तर शास्त्रानुसार केली पाहिजे. पहा, ज्यावेळेस आपण त्या देहाचं त्याला अंतविधी करणार आहोत त्याच्या आधी जे आपण त्याच्यामध्ये हळदीचं किंवा कुंकवाचं स्वस्तिक काढल्याच्या नंतर, तो काष्ट रचल्याच्या नंतर, त्या देहाला त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी 5 ते 7 प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या वृक्षाची लाकडं टाकली पाहिजे. कारण तुम्ही पहा, तुम्ही एखादा यज्ञ किंवा म्हणजे यज्ञकुंड करत असाल त्यामध्ये आपण टाकतो. शक्यतो शांती करायची असेल तरी टाकतो. म्हणजे भरपूर जणांनी पाहिलं असेल किंवा ब्राह्मणदेव सांगत असतात की वड, पिंपळ, बेल अशा पद्धतीने 5 ते 7 समिधा त्यात अर्पण केल्या पाहिजे. का तर जेणेकरून तो यज्ञ हा पूर्ण प्रकारे होईल. पहा, त्याच्यानंतर तो यज्ञ झाल्याच्या नंतर त्यांची कोणी बहीण असेल किंवा मुलगा, म्हणजे मुलगा पाणी धरण्यासाठी आणि बहीण, कारण पहा प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहता आपण एखाद्या ठिकाणी म्हणजे भगवंताची पूजा असो किंवा एखादा यज्ञ असो, कोणता कार्य असो, त्या ठिकाणी पत्नी सोबत लागते. पण ज्या ठिकाणी आपला शेवटचा क्षण येतो ना महाराज, त्या ठिकाणी पाठीवरची बहीण किंवा रक्ताची मुलगी लागते. त्यामुळे प्रत्येकाला एक व्हायना मुलगी पाहिजे. पहा, त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला आपल्याला बहीण किंवा मुलीची गरज भासते. आणि ते झाल्याच्या नंतर तो घट फोडला जातो. फिरविला घट मारिला चरणी, ब्रह्मरस ध्वनी बोंब झाली. पहा, ज्यावेळेस तो घट फोडला जातो आणि घट फोडल्याच्या नंतर त्यांना पाणी पाजलं जातं. पहा, म्हणजे आधी पाणी पाजलं जातं, नंतर घट फोडला जातो. पण ज्यावेळेस पाणी पाजलं जातं ना, ते कोणत्याही प्रकारच्या हंड्याने पाजलं जात नाही, चमच्याने पाजलं जात नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या ग्लासनेही पाजलं जात नाही. ज्याला समजलं असेल त्याला समजलं. पहा, म्हणजे कोणत्याही प्रकारे पाणी पाजलं जात नाही. त्याला शेवटी कशाने पाणी पाजलं जातं तर आपल्या हाताच्या अंगठ्याने पाणी पाजलं जातं. पहा, तर ताई अंगठ्यानेच का पाणी पाजलं जातं तर हस्तरेखा शास्त्रामध्ये काही त्याचे नियम सांगितले आहेत. जो हा आपल्या तर्जनीपासून अंगठ्यापर्यंतचा जो भाग आहे तो म्हणजे पितरांसाठी दिलेला भाग आहे. आणि ह्या भागामुळे त्यांना शेवटी अंगठ्याने पाजलं जातं. पहा, प्रत्येक बोटाचं वेगवेगळं कार्य आहे. जसं की अंगठ्याचं कार्य जसं शेवटला आहे तसं सुरुवातीलाही काही बोटांचं कार्य आहे. पहा, जे करंगुळी आहे ना महाराज, ती कशासाठी असते तर जे 7 जन्माचं नातं जोडलं जातं ना ते करंगुळीने जोडलं जातं. आणि 7 जन्माचं नातं तोडलं जातं ना ते अंगठ्याने तोडलं जातं. पहा, कारण ज्यावेळेस आता ते सर्वांचं लग्न झालेलं आहे, कुणी आहे का असं की जे ब्रह्मचारी आश्रमात किंवा ज्यांनी संन्यास आश्रम स्वीकार केला आहे? कुणीच नाही. हो, बोलत चला जेणेकरून मला कळेल की मी कुठंतरी काहीतरी सांगते. कारण कसं असतं, श्रोता ऐकत असेल आणि वक्ता सांगत असेल तर श्रोत्यांनी प्रतिउत्तर दिल्याच्या नंतर वक्त्याला कळतं की श्रोत्याला आपलं समजतंय. नाहीतर मी बोलते आणि तुम्हाला समजतच नाही असं व्हायला नको. कारण एवढ्या लांबून बाबुर्डीवरून आले मी इथे तुम्हाला सांगायला. त्याचं काहीतरी चांगलं म्हणजे काहीतरी काम झालं पाहिजे ना, बरोबर आहे ना. मग थोडं बोलत चला जेणेकरून मला कळेल की तुम्ही अजून जागे आहात. मग कारण 12 वाजता झोपण्याची सवय असती काही जणांना ना, त्याच्यामुळे म्हटलं. पहा, आता मी काय सांगत होते तर ज्या वेळेस अंगठ्याने पाणी टाकलं जातं त्यावेळेस रक्ताचं नातं तोडलं जातं. कारण अंगठा हा 7 जन्माचं रक्ताचं नातं तोडतो आणि करंगुळी ही 7 जन्माचं नातं जोडते. कारण ज्यावेळेस तुम्ही लग्न करता त्यावेळेस ब्रह्मदेव हा तुमचा हात धरा म्हणत नाही. काय म्हणतो तर करंगुळीत धरा आणि फेरे मारा. म्हणजे त्यावेळेस तुमचं 7 जन्माचं नातं जोडणारी करंगुळी आहे. आणि शेवटच्या क्षणाला आपण आपल्या अंगठ्याने पितरांना पाणी पाजतो त्यावेळेस आपलं 7 जन्म शेवटी अंगठ्याने प्याले पाणी, शेवटी अंगठ्याने प्याले पाणी, शेवटी अंगठ्याने प्याले पाणी, शेवटी अंगठ्याने प्याले पाणी. कोणत्याही प्रकारचं आपल्याला काहीही चमचा वगैरे दिलं जात
नाही, तर कशाने? तर अंगठ्यानेच पाणी प्यावं लागतं. पहा, एवढं सगळं झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा केली जाते आणि अस्थी गोळा केल्याच्या नंतर ती एका ठिकाणी ठेवली जाते किंवा दशक्रियाच्या विधीच्या नंतर ती आपली एखाद्या ठिकाणी काय करतो आपण? तर पाण्यामध्ये विसर्जन करतो. पहा, आता कसं झालं आहे, तर खूप जण म्हणजे विज्ञानाला आपलंसं करायला निघलेत आणि विज्ञानामुळे सर्वजण म्हणजे हे सर्व अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा करून यांनी सर्व काही गोष्टीचा शास्त्राचा काय केला आहे, तर खूप विचित्र प्रकारे खेळ मांडवला आहे. तुम्ही ताई तू असं का बोलतेस? पहा, काही विचारवंत असे आहेत की ते म्हणतात की जी हस्ती आहे ना, ती आपल्या घरासमोर एखादं खड्डं केलं पाहिजे, त्यात हस्ती टाकली पाहिजे आणि त्यावर एखादं झाड लावलं पाहिजे. हा का? झाड लावू नका असं म्हणण्याचं माझं उद्देश नाही. तुम्ही त्याच्या प्रित्यर्थ 10 झाडं लावा, 100 लावा, पण हस्तीवर लावू नका. कारण पहा, ती एखाद्या ठिकाणी वाहून दिल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही. पण जर ती आपण एखाद्या ठिकाणी ठेवली तर काय होतं? तर पितृदोष लागतो. पहा, तुम्ही नंतर असं कसं बोलतेस? तर जे काही जुने लोक होते ते थडगं बांधायचे पहिल्या वेळेस, आता कोणीही बांधत नाही. कारण आता काय झालं आहे, तर जे ब्राह्मण आहेत ते म्हणतात तुमच्या ह्या मळ्यामध्ये थडगं आहे, तेवढं काय करा? तर काढून टाका. महाराज, मध्ये ते एवढं चाललं होतं, त्या माती दगडा सकट लोकांनी नदीत नेऊन टाकलं. का? तर पितृदोष लागतो त्याच्यामुळे काय करायचं? आणि थडगं बांधल्याच्या नंतर त्याचे खूप नियम असतात, ते आपल्याकडून होत नाहीत आणि ते एकदाच नाही तर कमीत कमी आपल्या 7 पिढ्यांनी ते नियम पाळले पाहिजे. कारण तुम्ही जर पहा, एखादं थडगं बांधलं ना महाराज, त्याला रोज नित्य नियमाने दिवा लावला पाहिजे त्या थडग्याला, नाही तर त्याचा काहीही फायदा नाही. आणि जर आपण नित्य नियमाने दिवा लावला नाही तर काय होतं? तर पितृदोष लागतो. त्यामुळे त्या थडग्याला नित्य नियमाने दिवा लावला पाहिजे. आपण जो सण साजरे करतो त्या प्रत्येक सणाला त्या थडग्याला नैवेद्य दाखवला पाहिजे. नैवेद्य दाखवला किंवा जर दिवा लावला तरच त्याची नित्य नियमाने सेवा होती आणि मग कोणत्याही प्रकारचा आपल्याला पितृदोष राहत नाही किंवा लागत नाही. पण आता हे आपल्याकडून होणार आहे का? बरं, तुम्ही, मी किंवा माझ्या मागचे करतील, पण आपल्या पुढचे करतील का? नाही करणार ना, कारण त्यांना टाईमच नाही महाराज. आता सगळं ऑनलाईन जग झालंय, त्यांना इथं खायचा विचार करतात, ऑर्डर करतात, तर हे सेवा कुठून करतील? इथून पुढली परिस्थिती खूप अवघड होणार आहे. म्हणजे तुम्हीच सांगा, आता खूप असं फॅड निघलंय, कोणची गोष्ट असली तर ऑनलाईन, साडी घ्यायची ऑनलाईन, मोबाईल खरेदी ऑनलाईन, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आहे. का? तर फक्त सुखाचा विचार करतात ना प्रत्येकजण, कोणालाही दुःख नको आहे. मग कुणी सेवा करणार आहे का? नाही ना करणार. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं झाड वगैरे लावू नका, जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्याधी म्हणून म्हणजे काय होणार नाही, तर पितृदोष लागणार नाही. पहा, मग 10व्याच्या नंतर जो 10व्याचा पिंडदान होतं आणि त्याच्यानंतर काय, तर हस्ती विसर्जन होतं आणि 13व्याच्या दिवशी 13वा केला जातो. पहा, तू म्हणतात ताई तू तर घाई आली, आपल्याला वर्षश्राद्धापर्यंत पोहोचायचं आहे, टाईम खूप कमी आहे, त्याच्यामुळे थोडं पळवलं. पहा, मग ज्यावेळेस 13वा का करतात? आता तुम्ही म्हणता ताई सर्वजणांनी केला त्यामुळे आम्ही देखील करतो, पण असं नाही, त्याला देखील शास्त्र आहे. पहा, 10वा मागे पुढे करता येतो. कधी 5व्या दिवशी, 8व्या दिवशी, 7व्या दिवशी, 10वा 3ऱ्या दिवशी केला जातो, पण 13वा हा 13व्याच्याच दिवशी केला पाहिजे. का केला पाहिजे? तर पहा, शास्त्र हे शास्त्र आहे, विधी बदलता येतो पण शास्त्र बदलता येत नाही. आता तुम्हाला एक प्रश्न विचारते, खूप अवघड नाही आहे, खूप सोपं आहे, उत्तर देता आलं तर द्या. पहा, 2 आणि 2 किती? 4. सोपं आहे ना. मग तसं शास्त्र आहे. कारण शास्त्र कसं आहे, शास्त्र हे प्रत्येकासाठी समान आहे, शास्त्र हे बदलता येत नाही. आता तुम्ही उत्तर दिलं 4, जर उद्या मी दुसऱ्या ठिकाणी गेले आणि तिथे उत्तर विचारलं, तिथे काय सांगणार? मला 4च सांगणार. कारण शास्त्र हे कसं आहे, तर शास्त्र हे प्रत्येकाला समान आहे. त्याच्यामुळे 13वा हा 13व्याच्याच दिवशी केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, 13वा का करावा? तर पहा, आपल्यावर जे संस्कार होतात, 16 प्रकारचे संस्कार जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकावर होत असतात, पण काही नियमानुसार प्रत्येकावर 3 संस्कार हे प्रामुख्याने होतात. आता प्रत्येक संस्कार हा प्रत्येकावर होतोच असं नाही. आता माझ्यावरच नाही झाला तर तुमच्यावरचं काय सांगू शकते मी? पहा, कारण 3 संस्कार प्रत्येकाचे प्रामुख्याने होतात. पहिला संस्कार
म्हणजे नामकरण संस्कार. आता जन्मल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला नाव आहे. असा कोणी या जगामध्ये आहे का की ज्याला नाव नाही? आहे का कोणी? तर नाही. प्रत्येकाला जीवनामध्ये नाव आहे. आणि दुसरा संस्कार, दुसरा कोणता? तर विवाह संस्कार. हा प्रत्येकाचा ब्रह्मांडाच्या साक्षीने हा प्रत्येकाचा होतो. म्हणजे विवाह संस्कार हा दुसरा संस्कार. आणि तिसरा म्हणजे ज्यावेळेस आपला हा देह आपण त्याग करतो आणि आपले घरचे जे संबंधी सगळे सोयरे आहेत तो करतात, त्याचं नाव काय आहे? अंतविधी, म्हणजे अंतसंस्कार, अंत्येष्ट संस्कार हा सर्वांचा होतो. पहा, जगामध्ये कदाचित काही दिवसांनी मंदिरं बंद होतील. विज्ञानाचा युग एवढा आलाय काही दिवसांनी मंदिरं बंद होतील. पण तुम्ही सांगा, स्मशानभूमी बंद होतील का? नाही होणार ना. का? कारण ह्या जगाचं, ह्या लोकाचं नावच मृत्यूलोक आहे. ह्या ठिकाणी जे जन्माला येतात ते कधी ना कधी मरणार आहेत. हे काही राहणार आहेत का? तर नाही राहणार. त्यामुळे जीवनामध्ये हे कधीच विसरायचं नाही की आपण कधी ना कधी जाणार आहोत. हा मोहमाया त्यागायचा आहे. इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार. एरते पमारा जीव किती, एरते पामरा जीव किती, इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही ओरो अवतार, एरते पामर जीव किती. म्हणजे पहा, आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचंच आहे. कोणीही येथे राहणार नाही, किती मोठा मनुष्य असू दे. महाराज पहा, तू म्हणता ताई आमच्याकडं 12 करोड रुपयाची संपत्ती आहे, म्हणजे आम्ही कितीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, कितीतरी दवाखाने करू शकतो, म्हणजे आम्ही जगू शकतो ना. तर तसं आहे का? तुम्ही सांगा, जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी पैशाची काहीच किंमत नसेल, तर तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर देखील तुम्हाला जे सर्वांसोबत घडणार आहे तेच तुमच्यासोबत घडणार आहे ना. मग आता तिथे जर सर्वजण जाणारच आहेत म्हटल्यावर आपण कोणी राहणार आहोत का? आणि हेच मनुष्य विसरला आहे. इतका विसरला आहे ना की जन्माला आला त्यावेळेस लक्षात होतं की मी काय करणार आहे, तर कधी ना कधी जाणार आहे आणि मी भगवंताच्या नामस्मरणासाठी हा देह घेतला आहे किंवा जन्माला आलेलो आहे. पण काय झालं, ज्यावेळेस तो जन्माला आला तेव्हा घसरला तसाच पसरला आणि पसरला तसाच विसरला. आणि त्या विसरल्यामुळे एवढा सगळा घोळ झाला. विसरली तया थोर झाली हनी, 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 विसरली तया थोर झाली हनी. पततीला चौऱ्याऐंशीच्या पततीला खाणी, चौऱ्याऐंशीच्या पततीला गाणी, चौऱ्याऐंशीच्या पततीला खाणी, चौऱ्याऐंशीच्या विसरली तया थोर झाली हनी, 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 थोर
एवढी हानी झाली आहे, एवढी झाली आहे की मनुष्याला त्यामुळे कर्माच्या ह्या जाळ्यामध्ये गुंतावं लागलं. आणि एवढं गुंतावं लागलं की शेवट त्या पुन्हा मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या रहाडगाडग्यात गुंतावं लागलं. का तर हा विसरला त्याच्यामुळे. आणि विसरल्यामुळे सर्व गोष्टी होतात महाराज. कारण कसं असतं महाराज, काही गोष्टी माणसं लक्षात ठेवतात आणि काही विसरून जातात. आणि त्या विसरण्यामुळे काही दिवस एवढा विचित्र येतो की कधी कधी असं वाटतं त्यावेळेस विसरलं नसतो तर बरं झालं असतं. आता तुमचंच पहा, तुमचं कसं आहे की ज्यावेळेस लग्न करतोत ना त्यावेळेस माणसाला वाटतं खूप बरं वाटतं बाबा आता लग्न झालं. पण माणूस हे विसरून जातो की आपल्या मागं आता आणा लागणार आहे. आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं तर माणूस विसरून जातो ना की आणा लागणार आहे. आणि लग्न हळद लागूस तर बरं वाटतं. अरे बाबा तुला माहीत आहे का, ही जखम लागायच्या आधीची हळद आहे. हा तो विसरून गेला ना. आणि विसरून गेल्यामुळे काय झालं तर आता जखमा होतात पण आता सांगता येत नाही. कारण कसं असतं, काही गोष्टी विसरल्याच्या नंतर पस्तावा येतो की ह्या मी त्यावेळेस विसरलो होतो त्यामुळे आज ही परिस्थिती आली. तसं मनुष्य आपण जन्माला का आलोत हे काय झाले आहे तर विसरलं आहे. कारण इतकं विसर भोळे आहेत माणसं, इतकं विसर भोळे आहेत की जन्माला का आलो हे विसरल्यामुळे पुन्हा जन्मावं लागल आणि पुन्हा मरावं लागल हे देखील विसरले. आणि हे विसरल्यामुळे काय झालं आहे तर जेवढं कमवतो तेवढं आपल्यासाठी आहे हा भ्रम निर्माण झाला आहे. कारण हे जग फक्त भ्रमावर चालतं महाराज. भ्रमेनाहम भ्रमेनत्वम भ्रमेन उपासका जना भ्रमेन ईश्वर भावत्वम भ्रममूलमिदम जगत. म्हणजे हे काय झालं आहे तर सर्व भ्रमामुळे माणूस गुंफटला आहे. त्याला काहीही कळत नाही, सर्व भ्रम आहे. म्हणजे बायका मुलं सर्व काय आहे तर भ्रम आहे. फक्त एकच गोष्ट सत्य आहे, फक्त भगवंत ईश्वर काय आहे सत्य आहे. ईश्वर तू म्हणजे सत्य तू भगवंत म्हणजे भगवंत काय आहे तर सत्य आहे. दुसरी कोणतीही गोष्ट सत्य नाही आहे. कारण हे सर्व मिथ्य आहे, कधी ना कधी संपणार आहे. आता तुम्हीच सांगा, आपण जन्माला आल्याच्या नंतर कधी ना कधी संपणार आहोत किंवा कधी ना कधी जाणार आहोत. म्हणजे आपण सत्य आहोत का नाही. पण जे त्रिकाल विधी सत्य आहे ते म्हणजे मरण. आणि ते आपण काय केलं आहोत विसरलो आहोत. आणि ते विसरल्यामुळे आपण फक्त आपलं कर्म करत राहिलोत. आणि कर्म करत राहिल्यामुळे काय झालं आहे तर पुन्हा मरणाच्या जाळ्यामध्ये आपण काय करत आहोत तर गुरफटून जात आहोत. पहा, आता मी तुम्हाला काय सांगितलं तर 13व्यापर्यंत सांगितलं. का तर 13वा का करायचा असतो तर जे आपले जे संस्कार आहेत आत्तापर्यंतचे 16 संस्कार झालेले असतात. कधी कधी आपल्यावर प्रत्येक संस्कार होत नाही. जे 3 महत्त्वाचे संस्कार असतात ते प्रत्येकावर होतात. आणि झाल्याच्या नंतर राहिलेले जे 13 संस्कार आहेत ते 13 संस्कार आपल्यावर व्हावा त्यामुळे काय तर 13वा करावा लागतो. पहा, कारण आपण मृत पावल्याच्या नंतर जे गाडगं म्हणजे जे मडकं असतं ते फोडलं जातं ना, ते ज्याच्यावर फोडलं त्याला अश्म असं म्हणतात किंवा जीवखडाही म्हटलं जातं. पहा, तो जीवखडा हा कोठेही न ठेवता एका शुभ्र वस्त्रामध्ये तो घरी आणला पाहिजे. आता कसं झालं आहे, सर्वांना त्यावेळेस दुःखाचा क्षण असतो, कोणालाही कोणतीही गोष्ट लक्षात नसते. आता दुःख म्हणजे प्रत्येकाचं ज्याचं जळतं त्यालाच कळतं. शेवटी ज्याचं व्यक्ती गेलेला आहे ते किती जरी काही असलं तरी दुःखाच्या यातनेमध्ये असतात, त्यामुळे त्यांना काही कळत नाही. आणि ज्यांच्याजवळ जे कार्य सोपवलं जातं ते ठेवतात एकीकडं आणि शोधतात इकडं. 10व्याच्या दिवशी विचारलं जातं की जीव खडा कुठं ठेवलाय, तर त्यावेळेस ते एका झाडापाशी ठेवतात आणि दुसऱ्या झाडापाशी शोधण्याचा कार्यक्रम सुरू असतो. पण काय होतं, तो जीवखडा हा कोठेही न ठेवता एका शुभ्र वस्त्रामध्ये, स्वच्छ शुभ्र वस्त्रामध्ये घरी आणला पाहिजे. आणि जो घरी आपण दीप लावतो 13 दिवस किंवा 10 दिवस त्या दीपाच्या ज्योतीखाली तो ठेवला पाहिजे. कारण त्या ज्योतीमुळे त्याला जे संस्कार त्याच्यावर झालेले नाहीत ते 13 संस्कार त्याच्यावर 13 दिवस होतात. त्यामुळे काय केलं पाहिजे तर 13वा हा केला पाहिजे आणि तो जीवखडा हा तेथे ठेवला पाहिजे. पहा, आता हे झालं 13 दिवसाचं. तर त्याचा प्रवास पुढे उत्तरेच्या दिशेने सुरू होतो. आणि उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याच्या नंतर त्याला रस्त्यामध्ये एक वैतरणी नावाची नदी
लागते. तुम्ही म्हणता ताई हे तर आम्हाला प्रत्येकजण सांगतं, पण कसं असतं पहा, आता सध्या काय झालं आहे, एकच नवीनच फॅड म्हणजे नवीन निघलंय की गरुड पुराण घरात ठेवू नाही. आता तुम्ही सांगा, तुम्हाला मुंबईला जायचं आहे तर तुम्ही आधी मॅपवर पाहताल की इथून मुंबई किती लांब आहे आणि जाण्यासाठी मध्ये कोणते कोणते अडथळे आहेत का, कुठे ट्रॅफिक आहे का, हे तुम्ही आधी काय करणार आहेत तर मॅपवर पाहणार आहात ना. आणि तुम्हीच सांगा मग आपल्याला मेल्याच्या नंतर जो पुढला प्रवास करायचा आहे तो कोणत्या ग्रंथामध्ये आहे, गरुड पुराणामध्ये आहे. आणि जर ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवलंच नाही, जर त्याचं कधी श्रवण केलं नाही, कधी वाचलं नाही, तर तुम्हाला कळणार आहे का मेल्याच्या नंतरचा जो प्रवास आहे तो खडतर आहे का चांगला आहे, कोणत्या पापाने कोणचं कर्म म्हणजे काय भोगावं लागेल, कोणचा नरक आहे हे माहीत आहे का आपल्याला, नाही. मग तुम्ही सांगा कशावरून आपल्याला ग्रंथ ठेवला नाही पाहिजे, ठेवला पाहिजे का नाही ठेवला पाहिजे, ठेवला पाहिजे, वाचला पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही समजल की आपण मेल्याच्या नंतर जो आपला प्रवास आहे तो कशा मार्गाने आहे व कसा आहे. कारण गरुड पुराणामध्ये खूप माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की जी वैतरणा नदी आहे ना महाराज, ती इतकी विचित्र प्रकारची आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं पाणी नाही, तेथे मलमूत्र म्हणजे एवढा दुर्गंध आहे ना की मनुष्याला तिथे जावंसं देखील वाटत नाही. आणि ती आपल्याला काय करायची आहे तर पार करायचं आहे. आता तुम्ही सांगा, जर ती नदी पार करायची आहे तर आपल्याला काहीतरी प्रकारचं पुण्य करावं लागेल ना. जर आपण कोणत्याच प्रकारचं पुण्य केलं नाही तर ती वैतरणी नदी पार करता येणार आहे का, तर नाही. त्यामुळे आपल्याला गोदान करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ज्यांनी ज्यांनी गोदान केलं किंवा जे काही गोदान करतात ना त्यांना ती वैतरणी नदी आहे ना ती काय करते, गोमाता पार करते. पण जे कोणत्याही प्रकारचं गोदान करीत नाही आणि गोहत्या ज्यांच्याकडून होते ना त्यांना कधीही ती वैतरणी नदी पार करता येणार नाही. शेवटी त्यांना त्यांच्या स्वतः तरुण जावं लागेल आणि तरुण जाणं म्हणजे इतकं सोपं नाही. तुम्ही सांगा, आपल्याला ऐकूनच एवढी भीती वाटते, जे समोर घडतं ज्यावेळेस बघायचं आपल्याला त्यावेळेस काय वाटणार हो, किती वेगळं वाटेल ना. म्हणजे पहा, ती वैतरणी नदी पार करायची आहे आणि वैतरणी नदी पार केल्याच्या नंतर आपल्याला बरोबर 300 दिवसांच्या नंतर आपण त्या म्हणजे जे काही आहे आपल्याला यमदरबारात जायचं आहे. आणि यमदरबारात गेल्याच्या नंतर आपली जी पाप पुण्याची यादी आहे ना महाराज, ते यमराज घेणार आहेत. आता चित्रगुप्त हे आज बरोबर 12 वाजता चित्रगुप्त ती यादी घेऊन आता आजीसोबत बाबांसोबत इथे काय केलेले आहेत तर आलेले आहेत. कारण का तर भगवंतांनी आता वर्षश्राद्ध का करायचं हेच चाललंय आपला. कारण भगवंतांनी त्यांची आत्तापर्यंत पाप पुण्याची यादी काय केलेली आहे, तपासलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं जेवढं पुण्य असेल किंवा पाप असेल त्यांची वजाबाकी बेरीज गुणाकार सर्व काही केला आणि त्यांचं पुण्य त्यांना काय केलं आहे तर भरपूर पुण्य झालेलं आहे त्यांच्या हातून. पण काय झालं की त्यांच्या काही कर्मामुळे त्यांना पुन्हा मनुष्य जन्माची प्राप्ती होणार. पण काय झालं तर ते स्वतः म्हटले की भगवंता आता मला काय कर, तर हा पुन्हा जन्म नको आहे, मला मोक्षपदाची प्राप्ती हवी आहे. त्यावेळेस भगवंत त्या जीवाला सांगतात की जर तुला पुन्हा मोक्ष पाहिजे असेल की आज तू ज्या दिवशी ज्या तिथीला तुझा देह काय केला आहे तर ठेवला आहे त्या तिथीला तू तुझ्या घरी जायचं, पाहायचं तुझ्या घरचे जे तुझे गण गोत असतील, तुझे मुलं असतील, ते सर्व आज काय करतील तर आजच्या तिथीला तुझ्या प्रित्यार्थ अन्नदान असो, गोदान असो किंवा वस्त्रदान, कंचनदान ह्या प्रकारचं दान करतील. आणि त्या दानाचं जे पुण्य आहे ते काय कर तू घेऊन ये. म्हणजे वर्षश्राद्ध हे त्यांच्या प्रित्यार्थ त्यांना त्याचं दानाचं पुण्य भेटावं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागू नये, त्याच्यामुळे हे आजचा दिवस असतो. आता कळालं सर्वांना वर्षश्राद्ध का केलं जातं, आलं लक्षात. हां पहा, मग वर्षश्राद्ध त्यामुळे केलं जातं जेणेकरून त्यांच्या प्रित्यार्थ आज जेवढं आपण पुण्य करतो ते आज त्यांना भेटतं आणि त्यांना भेटल्याच्या नंतर ते आनंदी होतात. आणि ते कारण कसं असतं, जर वर्षश्राद्ध केलं नाही तर काटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र गटा त्याचे करीती पितर, गटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला,
वंशी दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. पहा मग पित्र काय करतात, हकट करतात. ते म्हणतात काय मी एवढं केलं यांच्यासाठी, पण यांना साधं माझं वर्षाद्ध करता नाही आलं. मग त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो. आणि पितृदोष एवढ्या प्रमाणात वाढला आहे महाराज. आता तुम्ही सांगा, तुम्ही कुठे जरी कोणत्याही ब्राह्मणाकडे गेले तर तुम्हाला सगळ्यात आधी काय सांगतील, तुम्हाला पितृदोष आहे. मग काय करा, तर नारायण नागबळी करा, नाशिकला जा, त्र्यंबकेश्वरला जा, मग हे सर्व करावं लागतं. पण तुम्ही सांगा, जर आपण सर्व विधी ह्या शास्त्राच्या नियमानुसार एकदम बरोबर केल्या तर पितृदोष लागणार आहे का, नाही लागणार. त्यामुळे आता तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं बरोबर करायचं. आता माझ्याकडे काही कमी माहिती असेल, तुम्हाला पुढच्या वेळेस जास्त माहिती सांगता येईल, एवढा अभ्यास मी करल पुढच्या वेळेस. पहा, कारण कसं असतं, एखादी गोष्ट माहिती नसल ती माहिती करून घेणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे आपल्या शास्त्रानुसार जर सर्व गोष्टी केल्या तर कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागणार नाही. आता पहा, वर्षाद्ध हे फक्त पितृदोष लागावं नाही याच्यासाठी नाही, तर जो आपल्यावर त्यांनी ऋण आहे, त्यांचं पितृ ऋण आहे, ते पितृ ऋण फेडण्यासाठी आपल्याला हे सर्व करावं लागतं. पहा, आणि आता ताई तू सांगितलं आम्हाला खरं की पितृदोष लागतो आणि आणखीन काही गोष्टींनी पितृदोष लागतो. पहा, आता तुम्हाला काही गोष्टी सांगून जाते की जेणेकरून पितृदोष कोणत्या कोणत्या. तसं पाहिलं तर 199 तो 92 अशा गोष्टी आहेत ज्याने पितृदोष लागतो. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. आता तसं पाहिलं तर एखाद्याची चाळी चुगली केली तरी देखील पितृदोष लागतो. पहा, चाळी चुगली केली तरी पितृदोष लागतो. आणि महिलांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर सासूचे दागिने म्हणजे जर सासू वारली आणि तिच्या गळ्यातले दागिने सुनेने घेतले तरी देखील पितृदोष लागतो. म्हणजे तुम्ही सांगा, सासूच्या दागिन्यावर कोणाचा अधिकार आहे, लेकीचा, लेकीचा अधिकार आहे. तू म्हणतात ताई आता तू सगळं लेकीकडूनच बोलते, आमच्याकडून काही बोलणार आहे का नाही. पहा, आता सर्वजण सुना पण असू शकतात ना, सर्व लेकीच असते ना, थोडी जमतं बरं का घ्यायला. पण कधी, त्यासाठी आपल्याला आधी सासूची सेवा करावी लागेल, जेणेकरून त्या ज्यावेळेस त्यांना अंतकाल त्यांचा जवळ येणार आहे त्यावेळेस म्हणतात, सुनबाई हे धर तुझ्या जवळ ठेव, म्हणजे तुम्हाला पितृदोष लागणार नाही. म्हणजे कपाटातला घेतल्यावर लागत नाही, गळ्यातला काढून घेतल्यावरच लागतो. त्याच्यामुळे आधी सर्वांनी सेवा करा. तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, हो तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा. आले जीवावरी तरी, 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 आले जीवावरी तरी. तुका तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा, तुका मने करा सेवा. पहा, कारण सेवेचं फळ हे कसं असतं तर गोड असतं आणि चांगलं असतं. कारण पहा, आता काही 2 महिने झाले असतील, वर्तमानपत्रात काही बातमी आलती की एक म्हणजे एवढी संपत्ती होती तरी देखील त्या मुलीला तिच्या वडिलांच्या अंत्यविधीला येता आलं नाही. कारण सध्याची ही परिस्थिती आहे, मुलांना जर अंत्यविधीलाच येण्यासाठी टाईम नाही आहे तर सेवा करण्यासाठी कधी टाईम भेटेल. पण कसं आहे, आता आपले जे म्हणजे आपले छोटे छोटे गाव आहेत त्याच्यामुळे आपल्याला तसं काही नाही. पण जे शहरात आहेत, जे खूप मोठे झाले, सुशिक्षित झाले, पण महाराज सुशिक्षित होऊन काय फायदा जर ज्यांनी जन्म दिलाय त्या जन्मदात्या आई वडिलांसाठीच आपल्याला टाईम नाही. काही आहे का फायदा, तुम्ही सांगा.
म्हणजे हे संपत्ती आपण जेवढी कमवली आहे, त्यांना एवढं शिकवलं आहे, त्यांना एवढ्या मोठ्या पदावर नेऊन पोहोचवलं, हे कशासाठी? तर शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस आपल्याला त्यांची आपल्याला खरी गरज आहे, ज्यावेळेस गरज भासणार आहे, त्यावेळेसच ते आपल्यापासून दूर जातील. काही आहे का फायदा? अहो, तुम्हाला जर करायचंच आहे ना, तर तुम्ही घरी कमवा, बिझनेस करा, एखादा व्यवसाय करा. आता व्यवसायात काही कमी आहे का? तसं पाहिलं तर व्यवसायाने सुद्धा माणूस खूप काही कमवू शकतो. म्हणजे तुम्ही असं म्हणत नाही की शिकवू नका किंवा शिकू नका, तुम्ही शिका. कारण शिक्षण हा तिसरा डोळा आहे मनुष्याचा. त्याच्यामुळे शिक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. पण एवढंही शिकू नका की शेवटच्या क्षणाला त्या आईवडिलांना पासून आपल्याला दूर जावं लागेल. काय फायदा आहे एवढ्या पैशाचा? कारण जेवढं कमवलं तेवढं आपल्याला इथंच ठेवून जायचं आहे, कोणीही सोबत घेऊन जाणार तर नाही आहे. आता तुम्ही सांगा, माझ्याकडे जर किती जरी प्रॉपर्टी असली, किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, याला कोणीही विचारणार आहे का शेवटच्या क्षणाला? किंवा कोणी म्हणणार आहे का तू एवढं कमवलंय, धर हे 5 रुपये? अहो, शेवटच्या क्षणाला 1 रुपया आपल्या कपाळावर लावतात. आणि जर स्त्रियांच्या गळ्यामध्ये 2 जरी मणी असले तरी म्हणतात ते काढून घ्या, आपण दुसरे म्हणजे खोटं घालतात का? तर सोनं आहे ना, म्हणजे कुणीही आपल्यासोबत काहीही देणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्याच्या कोणत्याही, मी असं म्हणत नाही की कमवू नका, पण जेवढं लागतं तेवढंच कमवा. जे लागत नाही ते कशाला कमवता? कारण जेणेकरून शेवटच्या क्षणाला जर आपले मुलं मुली जे असतील ते आपल्याला विचारणार नाहीत, मग ते कमवून काही फायदा आहे का? नाही ना. मग जेणेकरून आपल्या शेवटच्या क्षणाला आपले मुलं आपल्या पाशी राहतील असं त्यांना शिकवा, किंवा एवढंच त्यांना मोठं करा. आणि त्यांना पुढं व्हायचं असेल तर होतील. कारण कसं असतं, जी स्थिती, जी परिस्थिती आपल्यावर आहे ती काही दिवसांनी त्यांच्यावर देखील येणार आहे. त्याच्यामुळे परिस्थितीची जाणीव ठेवून वागायला शिका. किती जरी लांब बसलो तरी कमीत कमी त्या क्षणाला तरी आईवडिलांना पाशी जाण्याचं करा. कारण कसं असतं, तरुण पिढीचं खूप अवघड झालं आहे. कमवण्याच्या मागे एवढे लागलेत की आपल्या देखील माणसाला शेवटच्या क्षणाला विसरून जात आहेत. त्याच्यामुळे एवढं करा की कमीत कमी त्या शेवटच्या क्षणाला आपले मुलं आपले मुली आपल्याजवळ असतील किंवा येतील. सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. ते फोटो लावल्याच्या नंतर पहा सगळं. कारण कसं असतं, तुम्ही माझ्याकडे लक्ष देता, तुम्ही मी काय बोलते ते तुम्हाला समजेल, नाही तर मध्येच विसरून जाताल नेमके काय सांगितलं होतं. असं व्हायला नको. पहा, आता मी काय सांगितलं तुम्हाला, तर पितृदोष का कारणाने लागतो, आता का कारणाने जातो हे पण सांगणं महत्त्वाचं आहे ना. पहा, जर पिंपळाची सेवा केली, वडाच्या झाडाची सेवा केली, गोमातेची सेवा केली तर कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही. शक्यतो तुम्ही जिवंत आहात ना तोपर्यंत सेवा करा, जेणेकरून ते मृत्यूच्या वेळी आनंदाने मरतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागणार नाही. म्हणजे जिवंतपणे सेवा करा, कारण जसे आपण सेवा करतो तसा मेवा मिळत राहतो. मग जिवंतपणे सेवा केली तर कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागणार नाही. पण जर कोणाला असेल तर त्यांनी कसं ओळखायचं हे पण महत्त्वाचं आहे. कारण तू म्हणतात ताई, तू जातो ते सांगितलं, येतो ते सांगितलं, पण ओळखायचा कसा? कारण प्रत्येक वेळेस ब्राह्मणाकडे जाणं आम्हाला म्हणजे जमत नाही ना. तर पहा, जर सतत तुमच्या जीवनामध्ये केस खडा निघत असेल तर समजायचं तुम्हाला पितृदोष आहे, बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सर्वजण जेवायला सोबत बसलात घरातले, आणि जेवण करत असताना अचानक छोट्याशा गोष्टीवरून तुमच्यात वाद निर्माण होत असेल आणि त्या वादामध्ये कोणीतरी आपल्या घरातील व्यक्ती जेवत्या ताटावरून उठून जात असेल तर आपल्याला पितृदोष आहे. आणि पहा, कोणाकडे खूप काही संपत्ती आहे, पण त्या संपत्तीमध्ये आता काहीही उरलेलं नाही. कारण पहा, काही जण म्हणजे जुने लोक म्हणतात, एखादं वारलं आणि वर्षभरात त्यांच्या घरात चांगली प्रगती झाली तर म्हणतात गेलेल्या बाबांनी मागे वळून पाहिलं. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्यांनी श्राप दिला नाही, काय दिलं तर आशीर्वाद दिले आहेत. आणि जर त्याच व्यतिरिक्त झालं, एखादी व्यक्ती गेली आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात पूर्ण दारिद्र्य आलं तर समजायचं आपल्याकडून कोणतीतरी गोष्ट राहिली किंवा चुकली. त्याच्यामुळे हे सर्व गोष्ट काय होत आहेत तर आपल्यासोबत घडत आहेत. त्यामुळे काय करायचं आहे तर गोसेवा करायची आहे, जेणेकरून आपल्यावर जर कोणचं पितृऋण राहिलेलं असेल आणि जर कोणत्याही प्रकारचं आपल्यावर पितृऋण असेल तर ते काय होईल तर फिटलं जाईल. पहा, आता टाइम झालेला आहे, पण थोड्या काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सांगून जाते. पहा, जाता जाता एवढंच सांगल की आईवडिलांची सेवा करा, कारण आईवडिलांच्या सेवेत जे फळ आहे ते दुसऱ्या कोणत्याही सेवेत
नाही. तुम्ही म्हणता, ताई तू असं कसं काय बोलतेस की दुसऱ्या सेवेत फळ नाही? आम्ही भगवंताची सेवा करतो ना. आम्ही रोज भगवंताला नैवेद्य दाखवतो, देवा लावतो, उपवास करतो, तापास करतो. मग आईवडिलांचीच सेवा का करायची? तर पुंडलिकाने देखील आईवडिलांची सेवा केली. त्यामुळे साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या भेटीसाठी आले. का? तर आईवडिलांच्या सेवेचं फळ आहे. त्यामुळे आईवडिलांची सेवा करा. दुसरी म्हणजे गोहत्या थांबवा. महाराज, एवढं गोहत्येचं प्रमाण वाढलं आहे की प्रत्येकाला सांगावं लागतं गोहत्या थांबवा. अहो, ती आपली राजमाता आहे. जर तिने आपल्यासाठी ती दूध देते, मग तुम्ही सांगा, जर ज्यावेळेस तिला त्रास होतो, ज्याने त्या गाईचं दूध पेलं त्याला ते आशीर्वाद देत असेल का? आशीर्वाद कसा देईल हो? किती त्रास होतो तिला त्या क्षणाला. मग त्यामुळे काय करा, तर कोणीही तुम्ही गोशाळेत नेऊन घाला. अहो, आपल्या दारात पाणी पिऊन जरी ती गाय मेली तरी देखील तुम्हाला काही त्रास नाही. पण जर ती त्या ठिकाणी निघून तिला मारलं जातं, हाणलं जातं, एवढा त्रास सहन करण्यापेक्षा आपल्या दारातच तिला जगू द्या, राहू द्या. कोणत्याही प्रकारची गोहत्या होणार नाही असं करा. कारण जेणेकरून भगवान परमात्मा कृष्ण स्वतः काय करतात, तर गोकुळामध्ये गाया ओळतात. का? तर त्यांना देखील तेवढं पुण्य कमी वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी गोकुळात जन्म घेतला आणि गोकुळात जन्म घेऊन गायींचं संगोपन केलं. मग कमीत कमी आपल्याला एक गायी पाळणं होणार नाही का? होईलच ना. आता आपण शेतकरी कुटुंबातील आहेत, प्रत्येकाकडे शेती आहे, जेणेकरून आपण एक तरी गायी सांभाळू शकतो. त्यामुळे गो संवर्धन करा, गायीला जपा, जेणेकरून आपल्या जी आता सध्याची परिस्थिती आहे ती थांबली जाईल. गो माता पर विपदाई उसको आज बचाना है. गो माता पर विपदाई उसको आज बचाना है. धर्म के रक्षक आगे आकर दूध का कर्ज चुकाना है. धर्म के रक्षक आगे आकर दूध का कर्ज चुकाना है. धर्म रक्षक रक्षा कर, गो माता का संकट हर. धर्म रक्षक रक्षा कर, गो माता का संकट हर. गो माता पर विपदाई उसको आज बचाना है. धर्म रक्षक आगे गई उसको आज धर्म रक्षक रक्षा कर, गो माता का संकट है. हरी पहा. त्यामुळे चोखोबाराय म्हणतात की हे जीवन कसं आहे, तर कधी ना कधी संपणार आहे. आणि या संपणाऱ्या जीवनामध्ये आपण सर्व गोष्टीला काय केलं आहे, तर आपलंच म्हटलं आहे. कारण चोखोबाराय म्हणतात, ज्या घराला तू तुझं तुझं म्हणतो ना, ते तुझं नाही आहे. हेच स्वतः चोखोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. चोखा म्हणे फजित खोरा, चोखा म्हणे फजित खोरा. चोखा म्हणे फजित खोरा, चोखा म्हणे फजित खोरा. ओ माझे माझे मानाती घारा, माझे माझे मानाती घारा. टाकून परती रांडा पोरे, टाकून
रे रे सा सा नी नी दा दा प प म म ग ग रे ग म pani सा ग म pani सा ग म pani ग म pani सा ग म pani सा ग म pani ग म pani सा ग म pani सा 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 नी नी दा दा प प म म ग ग रे रे सा सा नी नी दा दा प प म म ग ग रे सा सा नी नी दा दा प प म म ग ग रे ग म pani सा ग म pani सा ग म pani ग म pani सा ग म pani सा ग म pani ग म pani सा ग म pani सा ग म pani आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा एर वाहुगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे. पहा, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगून तुम्हाला पुढं वर्षात का करावं, कमून करावं आणि काय नाही केलं तर काय होतं आणि पितृदोष कशा पद्धतीने जातो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहा, जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्य रवींद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील तसेच दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील यांचं समजा आणि जे काही चुकीचं असेल तो माझा बुद्धीचा दोष आहे असं समजून मला तुमची एक छोटीशी मुलगी म्हणून माफ करा. ज्यांना एक असेल त्यांनी दुसरी समजा, ज्यांना दुसरी असेल त्यांनी तिसरी समजा आणि ज्यांना कोणीच नसेल त्यांनी मलाच दत्तक घेऊन टाका. चालेल ना? पहा, जे काही असेल ते माझ्या गुरुवर्यांच आहे आणि जे काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि येथे आलेले सर्व जे आहेत नातेवाईक असतील सर्वांचे मी आभार मानते. इथे तुम्ही सर्वजण आलात, माझं काही तोडकं मोडकं जे आहे ते कीर्तन ऐकलं त्याबद्दल तुमचे आभार. येथे आलेले माझे जे मला अध्यापक आहेत संस्थेवर ते गुरुजी त्यांचेही आभार मानते. आणि मला मृदुंगाची साथ करणारे किरण महाराज कोळपे असतील त्यांचेही आभार मानते. ताईंचाही आभार मानते. सर्व जे काही आलेत संस्थेतून विद्यार्थी आले त्या सर्वांचा आभार मानते. तुमच्या श्रोते सज्जनांचा आभार मानते. कारण पहा, जरी इथे सर्वजण असले आणि तुम्हीच नसते तर मी कोणाला सांगितलं असतं? कारण सर्वात महत्त्वाचं वक्त्यापेक्षा श्रोता महान पाहिजे. आणि इथे सर्वजण माझ्या समोर बसलेले ज्ञानाने, वयाने, तपाने, सर्व गोष्टीने माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला मी येथेच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी माझा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलाय
त्या महाराजांचं देखील मी आभार मानते. कारण पहा इथे यांनी रेकॉर्डिंग करून जेणेकरून हे कुठे टाकतील, चॅनलवर असतील, यूट्यूबवर असतील, ह्या ठिकाणी टाकणार आहेत आणि जेणेकरून हे सर्वांना माझी ही सेवा पोहोचणार आहे. सर्वांनी पहा, त्यांच्या चॅनललाही सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून त्यांचे सबस्क्रायबर वाढतील आणि घंटा दाबायला विसरू नका असं त्यांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पहा जेणेकरून त्यांनाही तुमचं थोडंफार म्हणजे त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोच होईल. जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर त्यांचे जे काही व्हिडिओ असतील पुढचे ते पण तुम्हाला माहिती होतील. सर्वांनी पहा आणि असंच माझ्यावर प्रेम असू द्या, कारण गावकऱ्यांचं प्रेम असणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. आणि आता ही वाळकी काय आणि बाबुर्टी काय, शिव एकच आहे. तुमचीच मुलगी आहे किंवा तुमचीच सून आहे. त्याच्यामुळे जे काही चुकलं असेल ते मला माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माफ करा आणि जे बरोबर आहे ते सोबत घेऊन जा, जेणेकरून त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल. कारण कोणतीही गोष्ट फायद्याशिवाय नाही, ज्याचा फायदा होईल त्याच्यामुळे तुमच्या सोबत तुम्ही घेऊन जा. येथेच मी माझी सेवा समाप्त करते आणि तुमच्या शरणावर नतमस्तक. त्याआधी तुम्हाला काही सांगायचं आहे. येथे आरती होणार आहे, त्यामुळे लगेच उठू नका. त्यांच्या घरातील त्यांच्यापेक्षा लहान म्हणजे त्यांचा मुलगा असो, त्यांची सून असो, त्यांनी ते पुढे येऊन थांबा, जेणेकरून आरतीला म्हणजे जास्त टाईम लागणार नाही.